मैदान कोणाचेही असो, पण चर्चा फक्त एकाचीच होणार. कारण आता विजय थालापती नावाचं वादळ घोंगायला सुरुवात झाली आहे. दक्षिणेतील चित्रपटसृष्टीतील थालापती, ज्याचा अर्थ सेनापती असा होतो, म्हणजेच जोसेफ विजय चंद्रशेखर, केवळ तमिळनाडूच नाही तर जगभरातील करोडो रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा हा अभिनेता आता एका नवीन भूमिकेत जगासमोर आला आहे. रुपेरी पडद्यावरून राजकारणाच्या मैदानात उतरलेला विजय आज केवळ एक स्टार उरला नसून तो एका नव्या परिवर्तनाचे प्रतीक बनला आहे. विजयचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. 1992 मध्ये नलैया थिरपू मधून सुरुवात करताना त्याला टीकेचा सामना करावा लागला. पण लोक फक्त गर्दी बघतात, पण आम्ही तो दरारा बघतो जो फक्त विजयनेच निर्माण केला आहे. या उक्तीप्रमाणे त्याने आपल्या मेहनतीने स्वतःचे स्थान निर्माण केले. पोक्किरी, तुपाकी, कत्ती आणि लिओस सारख्या चित्रपटातून त्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. त्याच्या चित्रपटातील सामाजिक संदेश नेहमीच त्याच्या चाहत्यांना विचार करायला लावणारे ठरले. 2024 मध्ये विजयने आपल्या तमिलगा वेत्री कळघम या पक्षाची अधिकृत घोषणा केली आणि चाहत्याच्या उत्साहाला उधाण आले. त्याच्या या निर्णयाने एकच संदेश दिला: शांतता ही वादळापूर्वीची असते आणि हे वादळ आता साऱ्या जगाला थालापतीची ताकद दाखवून देणार आहे. चित्रपट संन्यास घेऊन पूर्ण वेळ समाजसेवेसाठी झोकून देण्याचा त्याचा निर्णय हा त्याच्या धाडसाचा पुरावा आहे. विजयचे लक्ष स्पष्ट आहे. 2026ची विधानसभा निवडणूक तो केवळ सत्तेसाठी नाही तर व्यवस्थेत बदल करण्यासाठी मैदानात उतरला आहे. त्याने दाखवून दिले आहे की ज्याच्या रक्तातच विजय असतो त्यांना हरवण्याची स्वप्न बघणं सोडा, कारण त्याने आता खेळाचे नियमच बदलले आहेत. उंगा विजय